वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी आई आहे ती ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा उद्या तुला कोर्टामध्ये हजर करतील ना, काही काळजी करू नको, उद्या तेव्हा मी सुद्धा कोर्टामध्ये येईनच. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आई, नको येऊस तू उद्या कोर्टात. जर तू तिथे असशील ना माझ्यासमोर तर मी केस नाही लढू शकणार. आई म्हणते, अगं पण. ऊर्जा म्हणते, आई प्लीज. मग आई म्हणते, बरं ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. तू म्हणतेस ना मी येऊ नको म्हणून, तर मी नाही येणार. मी तुझ्या पाठीशी आहेच. ज्या माणसाच्या पाठीशी त्याच्या आईचे आशीर्वाद असतात ना, ती व्यक्ती कधीच हारत नाही म्हणून लक्षात ठेव. इतक्यात हर्षवर्धन हा झोपायला बेडवर बसतो. त्यावर विजया म्हणते, अहो थांबा, मला बोलायचं आहे महत्त्वाचं तुमच्याशी. हर्षवर्धन म्हणतो, विजया जे बोलायचं असेल ते पटपट बोल, मी आज दमलो आहे, मला आरामाची गरज आहे. विजया म्हणते, ओ हे बघा, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, काहीही झालं, अगदी काहीही, तरीही तुम्ही त्या ऊर्जाला तुरुंगातून सोडवायला वगैरे बिलकुल मदत करणार नाही आहात. नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मदत केली पाहिजे वगैरे, तर तशी काहीही गरज नाही आहे. ते ऊर्जा आणि शौर्य त्यांचं ते बघून घेतील. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हे बघ, मी काय करायचं आणि काय नाही हे मला कुणीही सांगण्याची गरज नाही आहे. मला बरोबर माहिती आहे की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते. त्याबरोबर मग लगेचच विजया म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी सांगते ना, तुम्ही तसंच करा. तुम्हाला त्या ऊर्जाची मदत करण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही विसरू नका की तिने तुमचा कसा अपमान केला आहे ते. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की हा हर्षवर्धन जहागीरदार कधीच आणि काहीच विसरत नाही विजया. लक्षात ठेव, माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित राहतात आणि मी सगळं व्यवस्थितच करणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही म्हणू लागते की बरं, पण काही झालं तरी तुम्ही त्या ऊर्जाची मदत नाहीच करायची. काय झालं तरी ती मला या घरामध्ये पुन्हा नको आहे, कळलं ना? तुम्ही माझं ऐका. इतक्यात हर्षवर्धन तिच्याकडे फक्त बघतो. आता हर्षवर्धनने बघितल्याबरोबर विजया लगेचच म्हणते, झोपूया, आणि मग ती लगेच अंगावर पांघरून घेऊन झोपते. इतक्यात हर्षवर्धनच्या फोनवर एक फोन येतो. फोन उचलण्यासाठी हर्षवर्धन बाहेर येतो आणि खाली येऊन तो त्या व्यक्तीवर चिडत रागवत म्हणतो की अरे मूर्ख आहात का तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? कशाला फोन केला होतात आत्ता? काय गरज होती? तुम्हाला सांगितलं होतं ना मी की मी फोन करेन म्हणून, मग तुम्ही करायची काय गरज होती? त्यावर ती लोक म्हणतात की माफ करा साहेब, तुम्ही फोन केला तेव्हा माझा फोन सायलेंट होता ना, म्हणून मी तुम्हाला आत्ता फोन केला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे हर्षवर्धन म्हणतो, काय? त्यावर समोरून ती व्यक्ती म्हणते, हो खरंच. त्यावर मग समोर आता हर्षवर्धन विचारतो, मी फक्त एवढंच कन्फर्म करायला फोन केला होता की जी गोळी झाडली गेली ती खरोखर ऊर्जाच्याच बंदुकीतून झाडली गेली ना? त्याबरोबर मग ती समोरची व्यक्ती म्हणते की साहेब, ते काही आम्ही पाहिलेलं नाही आहे, तुम्ही पळून जा म्हणाला होता त्यामुळे आम्ही पळून गेलो. त्यावर शौर्य म्हणतो, तुम्ही आता हर्षवर्धन म्हणतो, तुम्ही आता अंडरग्राऊंड व्हा, ऊर्जाचं पुढे काय करायचं ते मी बघतो. इतक्यात तिकडे शौर्य येतो. शौर्य म्हणतो, डॅड तुम्ही आत्ता कोणाशी बोलत होतात? नाही म्हणजे मी ऊर्जाचं नाव ऐकलं म्हणून आलो. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की मी माझ्या एका मित्राबरोबर बोलत होतो. तो दिल्लीला खूप मोठा तज्ज्ञ आहे, ॲडवायझर आहे. मला त्याला विचारायचं होतं की आता काय करता येईल, या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल. हे बघ शौर्य, ऊर्जाला जरी माझी मदत नको असली, तिने जरी माझी मदत नाकारली ना, तरीसुद्धा ती ह्या घरची, जहागीरदारांच्या घरची सून आहे. त्यामुळे आता ही लढाई जरी तिला वाटत असली की तिची एकटीची आहे, तरी ही संपूर्ण जहागीरदार कुटुंबाची लढाई आहे. त्यावर शौर्य म्हणतो, डॅड खरंच तुम्हाला असं वाटतं ऊर्जाबद्दल एवढं? खरंच हे बघून मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं आहे डॅड. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की शौर्य, हे बघ, आता ऊर्जा कितीही हट्टाला पेटली असली तरीसुद्धा आपल्याला मात्र तसं करून चालणार नाही. आपल्याला तिच्या कळीने घेऊन तिला ह्या सगळ्यातून बाहेरच काढावं लागणार आहे. ऊर्जाने जरी नाही नको नको मदत म्हटलं तरीही मला तर तिला मदत करावीच लागणार ना. त्यावर मग शौर्य म्हणतो, डॅड खरंच खरंच तुम्ही ऊर्जासाठी एवढं काय काय करताय हे बघून मला खूप खूप म्हणजे खूपच बरं वाटलेलं आहे. डॅड
तुम्ही काळजी करू नका, मी ऊर्जाबरोबर बोलेन, मी तिला समजावेन आज रात्रभर आणि तिला ही केस तिने तुम्हालाच द्यायला हवी ह्याच्यासाठी सुद्धा सांगेन. काळजी करू नका डॅड तुम्ही, मी सगळं व्यवस्थित करेन. हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे तू आता कोर्टात पोलीस स्टेशनला चाललायस? त्यावर शौर्य म्हणतो, हो डॅड. त्यावर हर्षवर्धन मग विचार करतो की मग मी काय करू, मी स्वतः पोलीस स्टेशनला जायला हवं का? मग आता इकडे शौर्य म्हणतो, डॅड तुम्हाला जे काही सांगायचं असेल तुम्ही मला सांगा, मी ऊर्जाला सांगतो. त्याच्यासाठी काही वस्तू घेऊन जायच्या होत्या मला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की हो ठीक आहे, तू एक काम कर, तू तिला पहिलं तर हे सांग की इतक्यात तो मनात विचार करतो की नाही नको, ऊर्जाच्या मनात नेमकं काय आहे ह्याचा आढावा मीच घेतला पाहिजे. त्यामुळे मीच पोलीस स्टेशनला जायला हवं, म्हणजे मला नेमकं कळेल की ऊर्जाच्या मनात काय. कारण माझ्या माणसांनी जर काही चुका केल्या असतील किंवा तिथे काही अनपेक्षित घडलं असेल तर ते सगळं ऊर्जाने बरोबर नोटीस केलेलं असेल. त्यामुळे जर आता तिथे मीच गेलो तर तेच फायद्याचं ठरेल. ऊर्जाच्या मनामध्ये काय आहे हे मला एकदम सहज काढता येईल. मग हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, शौर्य तू एक काम कर, तू तिला नाही नको जाऊ दे, मी एक काम करतो, मी स्वतः जातीने तिकडे परत तुझ्याबरोबर येतो, काय करायचं ते आपण दोघं मिळून बघूया. त्यावर शौर्य खूप खुश होतो. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, खरंच खरंच डॅड माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा याल ऊर्जाची सुटका करायला? डॅड खरंच मी तुम्हाला नाही सांगू शकत डॅड, मला केवढं बरं वाटतं आहे, मला किती आनंद होतो आहे डॅड, खरंच थँक्यू सो मच, थँक्स लॉट डॅड, खरंच. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणत असतो, डॅड खरं तर ना तुम्हाला कोणी खरं ओळखलंच नाही, तुम्हाला ओळखताच नाही आलं कोणाला आम्हाला. त्यावर हर्षवर्धन मनात म्हणतो, अगदी बरोबर बोलतोयस तू बेटा, हर्षवर्धन जहागीरदार नक्की कसा आहे हे आजपर्यंत खरोखर कोणीच ओळखलेलं नाही आहे, ओळखूच शकलेलं नाही आहे. त्यानंतर शौर्य म्हणतो, थँक्यू डॅड. हर्षवर्धन म्हणतो, मी आलोच, आणि तो वरती जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही जेलमध्ये बसलेली असते. इतक्यात तिकडे भजन येतो. भजन ऊर्जाला विचारतो, मॅम तुमच्यासाठी चादर आणि स्वच्छ उशी, पंखा वगैरे सगळं आलेलं आहे ना, डासांचं क्रीमसुद्धा आलेलं आहे. मॅम हे बघा, काहीही लागलं तरी निसंकोचपणे मला अगदी सांगून टाका, काहीच काळजी करू नका, मी इथेच आहे, तुमच्याबरोबरच थांबलेलो आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमची सगळी सोय सगळी व्यवस्था व्यवस्थित केली आपण. त्याबरोबर मग ऊर्जा ही म्हणू लागते की मी इथे आरोपी म्हणून आहे. त्याबरोबर भजन म्हणतो, अहो मॅम तुम्ही फक्त उगाचच स्वतःला आरोपी म्हणून घेत आहे, तुमच्यावरचे गुन्हे अजून सिद्ध झालेले नाही आहेत आणि आपण प्रयत्न करतोय ना, होईल सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्ही या प्रकरणातून नक्की सुटाल. मग मात्र ऊर्जा ही गप्प बसते. भजन म्हणत असतो की मॅम तुम्ही काहीच काळजी करू नका, काही हवं असेल तर मात्र मला हक्काने सांगा, मी आहे इथेच आहे, तुमच्या सोबतच थांबलेलो आहे, मी तिथे बसतो हां मॅम. आणि मग लगेचच भजन तिकडनं जात असतो. जाताना पुन्हा म्हणतो, मॅम जे काही असेल ते तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे काही हवं असेल वगैरे तर हां. आणि मग तो तिकडनं जातो. ऊर्जा आता खाली बसते आणि म्हणते, नाही हे असं होऊन नाही चालणार, काही झालं तरी मला आठवायला हवं, मला सगळं आठवायला हवं, पण कसं, कधीपासूनचं. मग ऊर्जा घट्ट डोळे मिटून घेते आणि आता घट्ट डोळे मिटून ती आठवू लागते की कसं आणि काय घडलं होतं ते. आणि मग त्यानंतर ते आता कानावर जोरात हात घेते, त्या बंदुकीचा आवाज पुन्हा ऊर्जाच्या कानात घुमत असतो. मग आता ऊर्जा कानावरचे हात काढते आणि म्हणते, नाही मला असं रडत बसून गप्प बसून हातावर हात ठेवून बसून नाही चालणार, मला काहीतरी करावं तर लागेलच, मला काहीतरी करावं लागेल. आणि मग ऊर्जा आता स्वतःचे ते हात बघू लागते आणि मग ते हात बघून आता ऊर्जा ही ठरवते की नाही, मला काहीतरी करायला हवं. आणि म्हणून मग आता ऊर्जा ही जे घडलं ते पुन्हा रिक्रिएट करायचं ठरवते. आणि मग ती आता उठून उभी राहते आणि आता ती म्हणत असते, मी इथे ही अशी उभी होते, इकडे हा विक्रांत उभा होता, मी इथे उभी होते, विक्रांत इथे उभा होता आणि पद्मा अशी ह्या बाजूने उभी होती. मग काय झालं, मग त्या विक्रांतने पद्माला खेचली, त्याने तिला खेचली आणि त्याने मग तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं. मी त्याला सांगत होते की पद्माला सोड, विक्रांत ऐकत नव्हता. मग मी सुद्धा पिस्तूल घेतलं आणि मग मी विक्रांतला म्हटलं, विक्रांत पद्माला सोड नाहीतर मी गोळी झाडेन. मग मी विक्रांतला धमकी देऊ लागले आणि त्यानंतर मग विक्रांतने ती पिस्तूल विक्रांतने
नाही 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 पिस्तूल नाही, पद्माला विक्रांतने सोडून दिली. हां, आणि मग मी पद्माकडे बघत होती आणि तोपर्यंत बाप रे. आणि मग आता ऊर्जाच्या लक्षात एक खूप मोठा धागा आलेला असतो. ऊर्जा म्हणतो पद्मा पडली आणि मी पद्माकडे बघत होते. हो, माझ्या हातातल्या बंदुकीतून गोळी झाडली गेली पण ती विक्रांतला लागलीच नाही. हां, माझ्या बंदुकीतली जी गोळी होती ती विक्रांतला लागलीच नाही. हां, म्हणजे विक्रांतवरती जी गोळी झाडली गेली ती माझ्या बंदुकीतली नव्हती, कारण माझं लक्षच नव्हतं. मी जेव्हा विक्रांतकडे गोळी चालवली, माझ्या बंदुकीतून जेव्हा आवाज आला तेव्हा विक्रांत जागा होता, व्यवस्थित शुद्धीत होता. त्यानंतर मग ऊर्जा ही शौर्य तिकडे आल्यावर शौर्याला सांगू लागते, शौर्य बरं झालं तू आलास. मला एक खूप महत्त्वाची लिंक सापडली आहे शौर्य, मला खूप महत्त्वाचा धागा सापडला. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणतो हो तू शांत हो, आपण बोलू, आपण सगळ्या गोष्टींबद्दल बोलू. इतक्यात तिकडे हर्षवर्धनसुद्धा येतो. हर्षवर्धन विचारतो भजनने सगळी व्यवस्था व्यवस्थित केली आहे ना. त्यावर ऊर्जा होकार देते. तर इकडे शौर्य म्हणत असतो हे बघ ऊर्जा, डॅड स्वतः इथे जातीने आलेत. तू जरी डॅडची ऑफर नाकारली असशील ना तरीही डॅड आपल्याला मदत करणार आहेत, तू काहीही काळजी करू नकोस. त्यावर इकडे शौर्याला हर्षवर्धन म्हणत असतो की ती कितीही नाही किंवा नको म्हणाली तरीही मी तिची मदत करेनच. ऊर्जा, मी आता जे तुला विचारेन त्या सर्व प्रश्नांची मला व्यवस्थित आठवून उत्तरं दे. ऊर्जा, मला सांग की खरोखर तुझ्याकडून त्या विक्रांत शिर्केला गोळी लागली आहे का. त्यावर ऊर्जा नकार देते. त्यावर मग हर्षवर्धन आता ऊर्जाला सांगतो की तू कोर्टामध्ये तुझी केस स्वतः लढणार आहेस असं म्हणतेस, मग तू काय स्टेटमेंट देणार आहेस, तू कसं लढणार आहेस ते मला सांग. मग तेव्हा आता ऊर्जा ही सांगू लागते की माझ्या बंदुकीतून जी गोळी झाडली गेली ती त्या विक्रांत शिर्केला लागलीच नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की नाही, तू कोर्टात त्यापेक्षा असं सांग की माझ्याकडे पिस्तूल नव्हतं आणि मी कोर्टात गोळी झाडलीच नाही. ती गोळी कुठून झाडली गेली, कशी झाडली गेली मला काहीही माहीत नाही आहे. तू कोर्टात हेच सांगणं अपेक्षित आहे ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते अहो पण मी असं कसं बोलू कोर्टात, हे तर खोटं आहे आणि मी आत्ताच पोलिसांना स्टेटमेंट दिलं आहे ज्यामध्ये मी सांगितलं आहे की हो माझ्याकडून गोळी झाडली गेली पण ती विक्रांतला लागली नाही आहे म्हणून. त्यावर हर्षवर्धन म्हणतो ऊर्जा, आता हे तुला काही मी सांगण्याची गरज आहे का की पोलीस स्टेशनमध्ये दिलेलं स्टेटमेंट हे अजिबातच महत्त्वाचं नसतं म्हणून. काहीही काय बोलतेस तू. उलट तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू असंच सांग कोर्टात की माझ्यावर प्रेशर टाकलं आणि म्हणून मी ते स्टेटमेंट दिलं होतं, कळलं. त्यावर ऊर्जा म्हणते नाही, मी खोटं नाही बोलणार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो असं काय करताय. हे बघ ऊर्जा, ही गरज आपल्याला आहे म्हणून हे करावंच लागणार आहे. तुला जर उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडायचं असेल तर हे सगळं करावं लागेल. एवढं बोलून हर्षवर्धन हा तिकडनं जाऊ लागतो. आता तो रागावलेला असतो तर ऊर्जासुद्धा तिकडे उभी राहते. मग हर्षवर्धनच्या मागे शौर्य येतो. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो डॅड प्लीज रागवून जाऊ नका ना डॅड. त्यावर हर्षवर्धन म्हणतो रागवू नको तर मग काय करू शौर्य, अरे तुझ्या बायकोला आपण एवढं कानी कपाळी ओरडून सांगतोय समजावतोय पण तुझी बायको काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे. ती फक्त तिचा एकटीचा हट्ट पूर्ण करण्याच्या मागे आहे. नाही मला कळतंय स्वाभिमान वगैरे सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या ना, पण शौर्य आत्ता इथे तुझी बायको हे जे करते ना त्याला स्वाभिमान वगैरे बिलकुलच म्हणत नाही. त्याला निव्वळ हट्टीपणा आणि आगाऊपणा म्हणतात, कळतंय तुला. त्यावेळी मग शौर्य म्हणतो डॅड खरंच जाऊ देत ना, तुम्ही थोडं समजून घ्या डॅड, मी बोलतो ना ऊर्जाबरोबर, मी समजावतो तिला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो प्लीज बी देअर, समजाव तिला, सांग, कारण उद्या तिला जर बाहेर पडायचं असेल तर तिने कोर्टात हे कबूल करून चालणारच नाही की गोळी तिच्या पिस्तूलमधून झाडली गेली होती. तिला हेच बोलावं लागेल की तिला ते पिस्तूल कुठून आलं काय काहीही माहीत नाही आहे. ते पिस्तूलच मुळात अस्तित्वात नाही आहे ज्याने त्या विक्रांतला गोळी झाडली गेली. कळतंय का तुला. त्यावर शौर्य म्हणतो हो डॅड मला कळतंय, मी बोलतो ऊर्जाबरोबर, मी सगळं बोलतो, मी समजावतो तिला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे बोल, तू तिच्याशी समजून सांग तिला, मी आत्ता निघतो, उद्या कोर्टात भेटू, मी उद्या कोर्टात येईनच. त्यावर मग शौर्य ठीक आहे डॅड असं म्हणतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य ऊर्जाकडे येतो आणि मग तो ऊर्जाला म्हणू लागतो की ऊर्जा मी काय म्हणतोय ते ऐकून घे, डॅड जसं म्हणतायत तसं कर. त्यावर ऊर्जा म्हणते काय बोलतोयस तू हे शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो हो ऊर्जा, कारण डॅड सध्या आपल्याला मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करतायत,
ते तुझ्यासाठीच तर म्हणतात ना की आपण तसं सांगूया म्हणून कोर्टात. त्यावर ऊर्जा म्हणते, पण शौर्य अरे शेवटी ते खोटंच असणार आहे ना, मग का बोलायचं आहे खोटं? हे बघ शौर्य, काहीही असलं तरी मला खोटं बोलायचं नाही आहे. उगाचच्या उगाच मी खोटं नाही बोलू शकत. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं काय करतेस? हे सगळं जे सुरू आहे ते तुझ्यासाठीच सुरू आहे ना. मग ऊर्जा, हे बघ, जर तू खोटं बोललीस तर फायदाच होईल ना. तू तुरुंगातून सुटशील आणि तू इथून सुटल्याच्या नंतर मग तुला ह्या केसवरती आणखीन व्यवस्थित चांगलं काम करता येईल. ऊर्जा, जर एखाद्याच्या भल्यासाठी जर आपण खोटं बोलत असू तर ते खोटं नसतं असं म्हणतात ना, मग तुला काय हरकत आहे? बोल ना तू खोटं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. शौर्य म्हणतो, ऊर्जा पण नाही आणि काही नाही. मी सांगतोय तू तसंच करायचं आहेस. तू खोटं बोलायचं आहेस फक्त तुला बाहेर पडण्यापुरतं. आणि तसंही हे आरोप जे तुझ्यावर लागलेले आहेत ते कुठले खरे आहेत? ते सुद्धा तर सगळे खोटेच आहेत ना. मग ऊर्जा, मग तू थोडं खोटं बोललीस तर काय झालं? हे बघ ऊर्जा, तू बाहेर पडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या, असं मला तरी वाटतंय. मग त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरीही चालेल. कळतंय का तुला ऊर्जा? त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणते, नाही शौर्य, उद्या कोर्टात मी माझं स्टेटमेंट बदलणार नाही आहे. काहीही झालं तरी मी खरं बोलणार आहे असं मी ठरवलं आहे. शौर्य म्हणतो, बरोबर ठीक आहे, तू आता जरा शांत हो, तू आता आराम कर. इतक्यात तिकडे हवालदार मॅडम येतात आणि म्हणतात, ओ साहेब, तुम्हाला भेटण्याची परवानगी दिली तर तुम्ही तर पार आमची नोकरीच घालवायच्या मागं लागलाय. त्यावर मग शौर्य म्हणतो, हे बघा मॅडम, तसं काहीही नाही आहे. ती माझी बायको आहे ना, ती फक्त आराम कर एवढंच तिला मला सांगायचं होतं आणि म्हणून मी इकडे आलो आहे. त्याबरोबर मग त्या मॅडम म्हणतात, नाही हो, तुमची बायको आहे ते ठीक आहे, पण आमच्या नोकरीचं काय? नाही, तुमच्या नादात आमची नोकरी जायची की. त्याबरोबर लगेचच शौर्य म्हणतो, मॅडम असं काही होणार नाही आहे, जातोय. आणि लगेचच आता शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तू स्वतःची काळजी घे आणि इथे सांभाळून राहा आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस हां, काळजी करू नको. मी आहे ऊर्जा तुझ्याबरोबर, मी इथेच आहे. त्यावेळी ऊर्जा ही होकार देते. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, आता बघ, नाहीतर तू झोपून जा. कारण काय आहे ना, आता उद्या तुला लवकर उठावं लागेल, तुला कोर्टात हजर करतील. मी तिकडे बाकड्यावर बसतो. आणि मग शौर्य तिकडे बाकड्यावर जाऊन बसतो. मग ऊर्जा ही शौर्याकडे बघत असते. ऊर्जा उभीच असते. शौर्य तिला खुणावतो की ऊर्जा झोप. ऊर्जा शौर्याला इशाऱ्यात म्हणते की मला झोप नाही येत आहे शौर्य. त्यावेळी शौर्य तिला सांगतो, तरी पण तू अंग टाक. मग ऊर्जा शौर्याने सांगितल्यामुळे होकार देते आणि पडते. तर शौर्य हा ऊर्जाकडे बघत असतो. दूर दूर चालली आज माझी सावली, या गाण्याचा आता बॅकग्राऊंड असतो आणि शौर्य व ऊर्जाला त्यांचं लग्न वगैरे सगळं आठवत असतं. दूर दूर चालली आज माझी सावली, कशी ऐकना पिया बोलना, हरलो झुरलो दुःख झाले सोबती, हरलो झुरलो दुःख झाले सोबती, मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा, आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, हरलो झुरलो दुःख झाले सोबती, हरलो झुरलो दुःख झाले सोबती. आणि मग आता हे गाणं सुरू असतं आणि तोपर्यंतच ऊर्जा झोपते आणि तिथेच खुर्चीवरती डोकं टेकून शौर्यसुद्धा झोपलेला असतो. आता दोघंही जण झोपलेले असतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इकडे हर्षवर्धन हा पद्माला फोनवर सांगतो, पद्मा, लक्षात ठेव, तुलासुद्धा कोर्टात स्टेटमेंट द्यावं लागेल आणि तू हेच म्हणायचं की ते पिस्तूल ऊर्जाच्या हातात कुठून आलं हे मला काही माहीत नाही आहे, समजलं? त्यानंतर इकडे विजया म्हणते की काही झालं तरी मी आता त्या मुलीला ह्या घरात परत घेणार नाही म्हणजे नाही, त्या खुनी मुलीला ह्या घरामध्ये जागा नाही आहे, समजलं? त्यानंतर मग आता इकडे हर्षवर्धन हा मात्र हसत असतो. हर्षवर्धनला आनंद होत असतो ऊर्जाला जेल झाल्याचा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आई ऊर्जाला सांगते, म्हणून तू काहीच काळजी करू नकोस, तुझं सगळं छान होणार आहे, कारण तू मुळात खोटी बोलतच नाही आहेस. तू तुझ्या बाबांचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर ठेव. ते कधीच खोटं बोलले नाही, त्यांनी कधीच सत्याची कास सोडली नाही.
तू सुद्धा सोडू नको बाळा. त्याबरोबर आता ऊर्जा होकार देते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा.